खूप जास्त टेस्टी बनणारा हा चिकन फ्राय पीस पुलाव एक नंबर रेसिपी आहे मित्रांनो. आणि याची 2 स्टेपमध्ये बनवलं आहे. याचा राईस मी ऑलरेडी पोस्ट केला आहे कसा बनवला आहे, पण आता आपण चिकन बनवूया मित्रांनो. सुरुवातीला बटर टाकते पॅनमध्ये, तुम्ही पॅन कढई कुठलाही घ्या. त्याच्यामध्ये आपल्या कढीपत्ता आणि मिरची पहिले फ्राय करून साईडला ठेवायची, हिचं एंडमध्ये यूज करायचं. त्यानंतर चॉप केलेला कांदा आपल्याला त्याच तेलामध्ये ॲड करायचा आणि मस्त परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये चॉप केलेली मिरची, कढीपत्ता ॲड करायचा. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची, ती पूर्ण शिजवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचे, मजेदार असा एक फ्लेवर येतो. त्यानंतर त्याच्यामध्ये हळदी टाकायची. हळदी टाकल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये डायरेक्ट चिकन टाकलं. चिकन हा फ्राय कटवाला चिकन आहे, तो याच्यामध्ये ॲड केला आहे, मिक्स करून घेतो. आता चिकनवरती थोडी दही टाकतो आहे आणि आपल्याला चिकन दहीमध्ये सगळं मिक्स आपल्याला शिजवायचं आहे मित्रांनो. ही रेसिपी एक मजेदार रेसिपी आहे, एकदम ज्युसी टेस्टीवाली रेसिपी आणि युनिक रेसिपी आहे. चिकनला इथे मस्त आपण शिजवून घेतो, त्यावेळी थोडं पाणी टाकतो. तुम्ही यूज करा थोडं गरम पाणी, कोमट पाणी यूज करा, मजेदार असं चिकन अजून भरेल. त्याच्यानंतर मित्रांनो थोडी शिजवून घ्या चिकनला. त्यानंतर याच्यामध्ये टाकलं काश्मीरी मिरची पावडर, धने जिरा पावडर, गरम मसाला, थोडंसं याच्यामध्ये टाकलं तिखट, आपला जो लाल तिखट असतो तो टाकला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे. हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घेतं मित्रांनो. कोथिंबीर टाकली याच्यावरती आणि आता मसाल्यासोबत मिक्स करून आता मसाल्यासोबत थोडं आपण शिजवून घेणार आहे. याच्यावरती थोडा गरम मसाला टाकतो आहे, पुन्हा एकदा कोथिंबीर टाकतो आहे आणि देन सर्व करतो आहे. आता मित्रांनो इथे सजवतो आहे, म्हणजे थोडंसं सर्व करतो आहे. याच्यावरती खाली बाउलमध्ये चिकन टाकून तो राईस ॲड केला आहे. राईसची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली, याला बगारा राईस बोलतात. त्यानंतर मित्रांनो प्लेटिंग केली आहे आणि अशा प्रकारे हा चिकन फ्राय कट पुलाव तयार झाला आहे मित्रांनो. एक नंबर रेसिपी. गार्निश करण्यासाठी वरतून मी कढीपत्ता मिरची ती फ्रायवाली टाकली. एकदा ट्राय करून बघा, हा स्पायसी ज्युसी आणि मजेदार असा बनलेला हा फ्राय कट चिकन.